पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साइटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून येथील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी आमदार आवताडे यांनी दिनांक 22 रोजी दिवसभर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अनेक अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। तसेच शेतकऱ्यांना सरकार निश्चित मदत करेल असा शब्द देऊन रात्री उशिरा मुंबईकडे प्रयाण करीत आज दिनांक 23 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेत शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या मांडल्या। यावेळी त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासह सर्व सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे। सध्या आतापर्यंत एकूण सरासरीच्या प्रमाणात 145% इतका पाऊस पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पडला असून काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी सतत संततधार पाऊस पडत असल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून ज्वारीचे कोठार समजल्या जाणाऱ्या मंगळवेढा शिवारामध्ये 2 फूट पाणी साचले असून बऱ्याच भागातील माती वाहून गेली आहे। अधिकाऱ्यांना पिकाचे पंचनामे करण्यासाठी शेतामध्ये जाणे मुश्किल झाल्यामुळे पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना आणखीन काही दिवस मुदतवाढ देण्यात यावी। तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासह सर्व सोलापूर जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासह सर्व सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी। पुराच्या पाण्यामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना आणि जीवितहानी झालेल्या ठिकाणी तात्काळ आर्थिक मदत करण्याच्या सूचना देण्यात याव्यात। तसेच येथील परिस्थिती पाहता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासह जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा व त्या अनुषंगाने येथील नागरिकांना मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय लवकरच घेऊ असे सांगितले।